ठाण्यातील नौपाडा परिसरातील वसंतराव नाईक सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य कलास्पंदन प्रदर्शनाला ठाणेकर नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विविध आकर्षक स्टॉल्स, पॉकेट फ्रेंडली दर, लकी ड्रॉ आणि मनोरंजनामुळे प्रदर्शनात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. या प्रदर्शनाचं उद्घाटन दागिन्यांच्या ब्रँडच्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर रेणुका शिंदे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडलाय. उद्घाटनानंतर रेणुका शिंदे यांनी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सला भेट देत आयोजकांचं विशेष कौतुक केले आणि ठाणेकर नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी असं आवाहन केलंय. या प्रदर्शनामध्ये साड्या, कृत्रिम आणि पारंपरिक ज्वेलरी, हँडलूम उत्पादने, कोकण मेवा, गृहोपयोगी भांडी, सजावटीच्या वस्तू, शोपीस, सौंदर्य प्रसाधने, महिलांसाठी फॅशन एक्सेसरीज तसेच विविध हस्तकला वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. विशेष म्हणजे सर्व वस्तू नागरिकांच्या बजेटमध्ये राहतील अशा दरात उपलब्ध असल्याने महिला वर्ग आणि कुटुंबियांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. कलास्पंदन या प्रदर्शनामागे दोन तरुण आयोजक आकांक्षा सामेळ आणि मानस कदम यांची संकल्पना असून त्यांनी एकत्र येत उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू केलाय. पहिल्याच प्रदर्शनाला मिळालेला प्रतिसाद पाहता आयोजकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. हे प्रदर्शन 15 मे ते 17 मे या सलग 3 दिवसांसाठी खुलं राहणार असून दररोज मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात येत आहे. या प्रदर्शनात लकी ड्रॉचं आयोजन करण्यात आलं असून विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. त्यामुळे खरेदीसोबतच मनोरंजनाचीही पर्वणी ठरते. ठाणेकरांनी कुटुंबासह प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलंय. खूप छान वाटलं. म्हणजे बऱ्याच ज्या घरगुती महिला असतात ज्यांना काहीतरी बिझनेस करायचा असतो त्याच्यासाठी हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे. सो आकांक्षा आणि मानस यांचं खरंच कौतुक आहे की जॉब सांभाळून या गोष्टी करतायत आणि काही एंटरप्रेन्युअर्स आहेत, नवीन स्मॉल बिझनेस ओनर्स आहेत, त्यांना हा खूप छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देत आहेत आणि सगळ्यांना छान रिस्पॉन्स येईल असं वाटतंय. कारण ऑलरेडी जस्ट फर्स्ट डे आहे आणि बऱ्यापैकी छान रिस्पॉन्स दिसतोय. सो डेफिनेटली छान वाटलं मला व्हिजिट करून. विविध स्टॉल्स आहेत, हँडलूम, ज्वेलरी असेल, ठाणेकरांना काय आवाहन करायला लागतं? या समर चालू आहे. सो डेफिनेटली AC हॉल आहे मेन म्हणजे. सो या खूप छान गोष्टी आहेत. साड्यांपासून ते कॉटन साडीज आहेत, महेश्वरी साडीज आहेत, खूप छान ज्वेलरी आहे जी अँटी टॅनिश आहे, जी खूप वेगवेगळ्या पद्धतीने महिलांनी बनवलेली आहे स्वतः मेहनत घेऊन. सो बऱ्याच गोष्टी आहेत. लहान मुलांसाठी पण आत्ताच मला यांनी सांगितलं की सम एंटरटेनमेंट पार्ट इज फॉर किड्स ऑल्सो. सो डेफिनेटली आय टेल यू ऑल जे आहेत ऑडियन्स त्यांनी प्लीज या आणि व्हिजिट द्या. खूप छान वेगवेगळी व्हरायटी तुम्हाला बघायची असेल तर दिस इज वन ऑफ द बेस्ट प्लॅटफॉर्म फॉर यू. महिलांना काय आव्हान करा? छोटे उद्योजक आहेत, त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे, काय आव्हान असेल? महिलांना हे सांगेन की प्लीज बी कनेक्टेड विथ द आकांक्षा. छान ती पुढे पण करत राहील असंच एक्झिबिशन्स भरवत राहील. सो सगळ्यांनी या आणि सोशल मीडिया इज वन ऑफ द प्लॅटफॉर्म जिथे तुम्हाला ऑनलाईन गोष्टी दिसतात, त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलिंग इतकं दिसत नाही किंवा 1-to-1 कोऑर्डिनेशन करता येत नाही, बघता येत नाही. सो इथे तुम्ही जेव्हा येता तुम्हाला डिटेलिंग कळतं, काय गोष्टी कशा आहेत त्या कळतात. सो तो एक एक्सपिरियन्स आहे जो ऑनलाईन आपण परचेस करतो आणि फेस टू फेस परचेस करतो एखादा स्टॉल बघून, तेव्हा त्याच्यामध्ये एक वेगळा एक्सपिरियन्स येतो. गोष्टी तुम्हाला बघता येतात, घेता येतात. हे ऍक्च्युली प्लॅन ना 1-2 महिने आधी सेटअप केलेलं, पण मला माझ्या फॅमिलीचा सपोर्ट होता, मानसचा सपोर्ट होता. सो आज त्याचे रिझल्ट तुम्ही बघू शकता. म्हणजे आम्ही दोघंही वर्किंग एम्प्लॉईज आहोत. आमच्या बॉसनी पण आम्हाला असं खूप छान प्रोत्साहन दिलं की यू कॅन डू इट समथिंग. जनरली कॉर्पोरेट बॉसेस असं पटकन सपोर्ट करतात असं नाही, बट आय हॅव माय बॉस हुज ऍक्च्युली टेलिंग अस नाही तुम्ही काहीतरी चांगलं करायलाच पाहिजे. आणि ऑल्सो शी इज इंटरेस्ट. मानसच्या सपोर्ट शिवाय हे झालं नसतं. माझे आई बाबा पण म्हणजे आम्ही रात्री जनरली 11 पर्यंत काम करून नंतर आमचे कॉलिंग्स, नंतर सगळे अरेंजमेंट्स, आणि आई बाबांचा मला खूप सपोर्ट होता याच्यासाठी. म्हणजे माझ्या ॲब्सेन्समध्ये त्यांनी पण बरंचसं याच्यामध्ये गोष्टी मला खूप हे केलेलं आहे. सो यू कॅन सी द रिझल्ट वॉट इट इज टुडे. किती स्टॉल्स आता आपल्याकडे 44 इन मेन मेन्यू आहेत, 5 फॉर नॉन AC आहेत, जिथे आपलं एक लाईव्ह काउंटर आहे आणि सरबतांचं वगैरे, कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत. सो स्पेशली AC हॉल याच्यासाठीच होता की समर्समध्ये लोक मोस्टली नॉन AC प्रेफर नाही करत. सो आपण AC वेंचर ठेवून म्हणजे बाहेर पण आम्ही नॉन AC सांगून आपण AC अवेलेबल केलेला आहे. आणि विविध
येस. आणि आपण ह्याच्यामध्ये माझ्या एक्झिबिशनचं असं एक मी तुम्हाला अपील करेन, मी प्रत्येक कॅटेगरीमध्ये 2च घेतलेले आहेत. सो लाईक इफ इट्स महेश्वरी साडी, आपण महेश्वरी साडीचे 2च स्टॉल घेतो. कारण की एकाच ब्रँडचे तुम्ही 4-5 घेतले, कोणाचाच बिझनेस होत नाही. सो ह्यामुळे कसं आपण प्रत्येक बिझनेसला त्यांचा प्रमोशनसाठी वगैरे हेल्प करतोय. नंतर फॅमिली पण माझी सगळ्या स्टॉल्सवर हे करून, की कोणाला जर काय डाऊट्स असतील, काय असतील, सगळ्यांना आपण तसं सपोर्ट केलं. आणि प्रत्येक कॅटेगरी तुम्ही चेक करा, तर ज्वेलरीचे पण माझ्याकडे 8 ते 10 प्रकार आहेत, पण प्रत्येक प्रकारमध्ये आम्ही फक्त 2 घेतलेत, नॉट मोर दॅन 2, कारण की सगळ्यांचा बिझनेस झाला पाहिजे, असंच माझा आणि मानसचा उद्देश आहे. सो हे आज चालू झालं आहे 15, 16, 17 सकाळी 10 वाजल्यापासून रात्री 9:30 पर्यंत आहे. वसंतराव नाईक सभागृह, बी केबिन, नौपाडा. हे आपलं स्टेशन पासून एक 2 मिनिट्स वॉकवर आहे. प्राईम लोकेशन आहे आपलं, ट्रॅव्हलिंगला सगळ्यांसाठी इझी आहे. सो नक्की सगळ्यांनी विजिट करा. तेच ना. रिझनेबल रेट्स आहेतच आपले, सगळे कॉस्ट फ्रेंडली रेट्स आहेत, पॉकेट फ्रेंडली रेट्स आहेत. Thank you. तर नक्की सगळ्यांनी विजिट करा आणि आम्हाला सपोर्ट करा. लकी ड्रॉ इंट्रोड्यूस केलाय. एक नमस्कार. 700 अँड अबाव माझं नाव शॉपिंग मनीषा. केली माझ्या तुम्ही, ब्रँडचं की नाव तुम्हाला आहे आपल्याकडे मंदार लकी कलेक्शन. ड्रॉच मी आपल्यासाठी आहे. मी खूप स्वतः सुंदर लाईव्ह साड्यांचं इव्हेंट collection घेऊन आलेली कनेक्ट आहे. करणार आहे. आणि लकी ड्रॉचे पण आपल्याकडे एक्साइटिंग गिफ्ट्स आहेत, सिल्वर गिफ्ट्स आहेत. तर सर्वांनी नक्की या आणि आपल्या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा. करण्यात आलेलं आहे आणि भव्य दिव्य असं स्वरूप पाहायला मिळते. काय सांगते? येस, सर्वप्रथम सर्व ठाणेकरांना नमस्कार, जय महाराष्ट्र. आपलं प्रदर्शन या ठिकाणी ठाण्याला बी केबिनमध्ये वसंतराव नाईक सभागृहामध्ये आपण ऑर्गनाईज केलं आहे. कलास्पंदन माझा ब्रँड, ज्याचं पहिलंच प्रदर्शन हे आहे ठाण्यामध्ये आणि जसं की तुम्ही बघू शकाल खूप छान प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे. ठाणेकरांना मी एकच आवाहन करेन, प्रदर्शनाला नक्की भेट द्या. खूप विविध स्टॉल्स आहेत आपल्याकडे, प्रत्येक स्टॉलवर काहीतरी युनिक तुम्हाला बघायला मिळेल. नक्की भेट द्या, काही खरेदी करा, विकेंड प्लॅन तुमचा तुम्ही अशा प्रकारे करू शकता. आणि कलास्पंदन ह्यापुढे देखील असे प्रदर्शन आयोजित करेल, तर कृपया कलास्पंदनच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्यावर असेच प्रेम करा. धन्यवाद. नमस्कार, मी गौरी शिंदे. माझ्या साडीचा ब्रँड आहे सुद्धम आणि आम्ही पार्टिसिपेट केलेलं आहे कलास्पंदन एक्झिबिशनमध्ये. खूप छान कलेक्शन आहे कलास्पंदन स्पर्धेमध्ये. वेगवेगळ्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील, साडी, ज्वेलरी अँड ऑल डेकोरेटिव्ह आयटम्स. सो प्लीज विजिट कलास्पंदन एक्झिबिशन. यू कॅन सी इथे तुम्ही डिफरंट टाईप ऑफ साडीज पाहायला मिळतील तुम्हाला, हँडलूम, पॉवरलूम, सिल्क सर्टिफाईड. ऑल रेंजेस फ्रॉम 1000 to 7000. तर नक्की या भेटायला. हॅलो, नमस्कार ठाणेकर. मी पार्टिसिपेट केलं आहे कलास्पंदन एक्झिबिशनमध्ये. इथे आम्ही घेऊन आलो आहोत ह्या रांगोळ्या, कलरफुल रांगोळ्या. आमच्या ग्रुपचं नाव आहे सप्तर्षी. आम्ही 7 बहिणी आहोत जे मिळून हे सगळं करतो. हे सगळं हँडमेड आहे, वॉशेबल आहे. तर तुम्ही जरूर विजिट करा कलास्पंदन एक्झिबिशन ठाण्याला. थँक्यू. नमस्कार ठाणेकर, मी अमृता हर्षल आसरे. कलास्पंदनमध्ये मी माझा टॅरो कार्ड रिडिंगचा आणि क्रिस्टल्सचा स्टॉल लावलेला आहे. तर कुठलाही तुमच्या हेल्थ, रिलेशनशिप, करिअर, मनी रिगार्डिंग काही प्रॉब्लेम्स असेल तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आम्ही पॅन इंडिया लेवलवर सर्व करतो. थँक्यू.